रागिणी, काय झालं? अगं मी अशा घरात घालायच्या चप्पलच आणल्या नाहीत, ते गाडीतच राहिल्या इथे. या चप्पल घालून वावरायचं म्हणजे जरा त्रासाचं वाटतं ना. अरे ए ए काय नाव काय ते त्याचं? बंड्या. हे बंड्या इकडे ये जरा. बाळा एक काम करशील का? अरे माझ्या चप्पल आहेत ना गाडीत राहिलेले आहेत, या चप्पल गाडीत ठेवायचे आणि गाडीत ज्या आहेत ना त्या आणायच्या. काय रे, ऐकलं नाहीस का? चप्पल आहेत ना गाडीत आहेत ना त्या घेऊन यायचे आणि ह्या गाडीत ठेवायचे प्लीज. कामिनीजी, हे आपलं घर नाही आणि तो तुमचा नोकर नाही. तो इथे पाहुणा म्हणून आलाय. पाहुणा? हा, आपल्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये नोकराचं काम करतो हा. तिथे तो वेटर आहे आणि इथे मोठा पाहुणा आहे. कोणी बोलवलंय तुला? मी बोलवलंय. माइंड युअर लँग्वेज. आणि तो माझा भाऊ आहे. कॅन्टीन मध्ये वेटरचं काम करत असला तरी मी महिन्याला तुझ्यापेक्षा जास्त पैसे कमवतोय. तुझ्यासारखं फुकटचं खात नाही. बरं बरं, भांडू नका ग. अगं तिचा भाऊ आहे तिचा तो. हा जो कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये वेटर म्हणून काम करतो ना तो भाऊ आहे तिचा. म्हणजे चांगला लाखभर पगार तरी नक्कीच मिळत असेल ना. आणि काय ग, म्हणजे अनिका जेवढा पैसा उडवते त्याच्यापेक्षा जास्तच पैसा उडवत असेल ना हा तुझा भाऊ. तुझा भाऊ आहे म्हटल्यानंतर. एक मिनिट, पैसा उडवतोय असं मी कवाच म्हणलेलं नाही. पैसा कमवतोय असं म्हणले. बापाच्या जीवावर पैसे उडवण्यात आणि स्वतः कष्ट करून पैसे कमवण्यात लई फरक असतो. माझा भाऊ स्वतःच्या पोटापुरतं आणि आम्हाच मी पोचणं इतपत पैसे चांगलंच कमवतोय. त्याचं मूल तुम्हाच मी कवाच करणार नाही. बापाच्या जीवावर पैसे उडवण्यात तुमचा आणि तुमच्या नातीचा हात कुणीच धरू शकत नाही की नाही. कसं आहे कामिनी आजी, स्वतः कष्ट करून पैसे कमवणं काय असतंय हे कवाच करणार नाही तुम्हाला. माझा भाऊ स्वतः कष्ट करतोय, घाम गाळतोय, पैसे कमवतोय आणि मला त्याचा अभिमान आहे. आईजीच्या जीवावर बायजी उदार नाही त्याचा. कामिनी आजी, तो माझा मित्र आहे, कळलं ना. त्यामुळे आमच्या गेस्टशी बोलताना तोंड जरा डिसेन्सी पाळा. हण की बडी कमळी, काय कडक उत्तर दिलं माझ्या पोरीनं. नाही, ऋषी बाबा म्हणत होता ते खरंच आहे. माझी पोर या दोघींना बी पुरून उरल. ये बंड्या.